आमच्या काशीताई तुमच्या नाही, सध्या ती आत्ता आमच्या बरोबर नाही, पण ती इथे प्रकट होणार आहे आणि प्रकट झाल्यावर आम्ही निर्दोष असल्याची तुम्हाला ग्वाही देणार आहे. अर्थात आई इराईचीच तिला तशी आज्ञा आहे. तुम्ही जर असं त्याच्या बाजूने उभे राहिलात तर
तुमची नाटकं. एक लक्षात असू द्या, जर आई बिराईची तुमच्यावर कृपा दृष्टी असती तर आमच्या काशीताई एव्हाना आमच्या समोर यायला हव्या होत्या. अहो सरपंच, आई बिराई नेहमीच सत्याची पाठराखण करत आली आहे. बाप्पाजीचा खोटेपणा तो उघडकीस आलाच आहे. मग आई बिराई त्यांच्या हाकेला कशी काय साथ देईल? हे सगळं या बाप्पाजीने माजवलेलं ठोकांग आहे. बाप्पाजी, बऱ्या बोलाने तुम्ही या गावातून चालते व्हा, नाहीतर नाही लागलं ना आम्हाला तुम्हाला पकडून पोलिसांच्या हवाली करावं लागेल. चला रे गावाला. आज काय तो मोक्ष होऊन जाऊया. जर आमच्या हाकेला साथ देऊन काशी प्रकट झाली नाही तर आम्ही मान्य करू की आम्ही आई भिराईचा आणि या गावचा अपराध केलेला आहे. त्याचा प्रायश्चित्त म्हणून आम्ही स्वतः खऱ्या डोहात जलसमाधी घेऊ. जर ती प्रकट झाली तर आम्ही तुम्हाला मोठ्या मनानं माफ करू. अशी ये अशी तुला सिद्ध करून दाखवायचं याची की आई भिराईची या गावावर कृपादृष्टी आहे. त्या गावच्या लेकरांची काळजी आहे. अशी कशी असतो तुझ्या बापाला तो यांच्या मनातून उतरलाय तर आपल्या मानातून हात मिळवून जायचंय काशी. ये तू पण तिथून पळालीस आणि सावळीत सापडलीस ती या माणसाच्या बाप्पाजीच्या. अगं हा तुझा सख्खा बाप आहे. हिरा गावातनं पळालेला गुन्हेगार. हा नेहमीच तुझ्या विरुद्ध काही ना काहीतरी कट रचत आलाय. नेहमी तुला मारण्याचा प्रयत्न केला. आणि तुला सांगतो आजही याची काहीतरी चाल असणार आहे. आई भिराईप्रमाणे तू सुद्धा एका बाळाची आई आहे. ती तुला तुझ्या बाळाची शपथ आहे. तेव्हा तुला यावंच लागेल. तुम्ही सांगितल्याप्रमाणे काशी तुमच्याबरोबर गावाला येईल. ती गावाला तुम्ही निर्दोष असल्याचा पुरावा देईल. पण त्या बदल्यात तुम्ही मला 1 कोटी रुपये द्यायचे. माझ्याकडे तुझं बाळ आहे लक्षात ठेव. तू जर माझं काम केलं नाहीस ना तर तुझ्या या बाळाचा एवढासा गाळा कापायला तुला जास्त त्रास नाही होणार. माझ्यासाठी नाही, त्या गावासाठी नाही, तर तुझ्या बाळासाठी तुला यावंच लागेल.
पोचवलं पण गाडी चालून पाय तुटले. जाम ट्रॅफिक होते. आलाच ना वेळेवर. मग बस. बर डिकीतलं सगळं सामान काढलं का? हो काढले. तरी पण चेक कर एकदा. ठीक आहे. अरे शंकर देऊ काय? काय हिशोबा देऊ नको ना. म्हणजे हे काय प्रकरण आहे तुला माहित नाही? बाहेर काढ त्याला. काय प्रकरण आहे तुला ठाऊक नाही? अरे मला माहित असतं तर मी सांगितलं नसतं का. बरं आता असं बोलत बसण्यापेक्षा काय करायचं ते ठरवलं पाहिजे. काय करायचं म्हणजे? शिमोल्डा पोर आहे, आपण पोलिसांकडे देऊ. अरे नकोय बाबा. उगाच नसतं झेंगाट अंगाशी आहे. मग काय या मुलाला असंच टाकून द्यायचं? मी याला घरी घेऊन गेलो तसंही मला मूल नाही तर. शंकर अरे काय म्हणतोस तू? हो. अरे देवाची कृपा समजायची आणि सांभाळायची